अध्याय 10वा. देवासुर संग्राम. श्री शुकदेव म्हणतात, परीक्षिता, जरी दैत्य दानवांनी मोठ्या हुशारीने समुद्रमंथनासाठी प्रयत्न केले होते, तरी सुद्धा भगवंतांशी विमुख असल्या कारणाने त्यांना अमृताची प्राप्ती झाली नाही. हे राजा, भगवंतांनी समुद्राचे मंथन करून अमृत काढले आणि आपले भक्त असलेल्या देवांना ते पाजले. नंतर सर्वांच्या देखतच ते गरुडावर स्वार होऊन तेथून निघून गेले. आपल्या शत्रूंनाच यश मिळालेले पाहून त्यांचा उत्कर्ष दैत्यांना सहन झाला नाही. त्यांनी ताबडतोब शस्त्रास्त्रांनिशी देवावर हल्ला चढविला. इकडे सर्व देवांनी एकतर अमृत पिऊन विशेष शक्ती मिळवली होती, शिवाय त्यांनी भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला होता. त्यामुळे ते सुद्धा शस्त्रांनी सज्ज होऊन दैत्यांना प्रतिकार करू लागले. राजा, क्षीरसागराच्या किनाऱ्यावर मोठाच रोमांचकारी आणि भयंकर संग्राम झाला. हाच देवासुर संग्राम होय. दोघेही दैत्यशत्रू अत्यंत क्रोधाविष्ट होऊन एकमेकांना तलवारी, ढाल आणि इतर अनेक शस्त्रास्त्रांनी घायाळ करू लागले. शंख, तारा, मृदंग, नगारे आणि डमरू मोठमोठ्याने वाजू लागले. तसेच हत्तींचे चित्कार, घोड्यांची किंकाळणी, रथांचे खडखडाट आणि पायदळाच्या ओरडण्याने तिथे मोठाच हल्लोकल्लोळ माजला. रणभूमीवर रथींबरोबर रथी, पायदळाबरोबर पायदळ, घोडेस्वारांबरोबर घोडेस्वार आणि हत्तीस्वारांबरोबर हत्तीस्वार लढू लागले. त्यांपैकी काही वीर उंटांवर, हत्तींवर आणि गाढवांवर बसून लढत होते, तर काही जण गौरंगी, अस्वल, वाघ आणि सिंहावर बसून लढत होते. काही जण धाडे, कावळे, बोकडे, ससाणे आणि कोंबडी यांच्यावर बसले होते. पुष्कळसे तिमिंगिल मासे, चित्ते, रेडे, मेंढे, कवरेडे, गवे आणि रानडुकरांवर स्वार झाले होते. काही जण तर गरुडा, हत्ती, सरडे, ससे, पक्षी, बगळा, काळवीट, हंस आणि डुकरांवर चढून बसले होते. हे राजा, अशा प्रकारे पाण्यात, जमिनीवर आणि आकाशात राहणाऱ्या तसेच भयंकर दिसणाऱ्या प्राण्यांवर चढून हे दैत्य दोन्ही सैन्यामध्ये पुढे पुढे घुसले. राजा, त्या दोन रंगीबेरंगी ध्वज, शुभ्र छत्री, रत्नजडित गंध असलेले बहुमूल्य पंखे, मंगळसूत्र, नवऱ्या आणि वाहनाने भरलेले पगड्या, प्रकांडवाले कवचे, अलंकार, सूर्यकिरणांमुळे अत्यंत चमकणारी धारदार शस्त्रे, तसेच घोड्यांच्या टाका, गांडीव, असुरांच्या सेना, ज्यांच्याचरांनी सागर शोभावे अशा शोभत होत्या. परीक्षिता, रणभूमीवर दैत्यांचा सेनापती विरोचनपुत्र बळीराजा मयदानवाने तयार केलेल्या वैहायस नावाच्या इच्छा असेल तिथे जाणाऱ्या विमानावर आरूढ झाला. युद्धाची सर्व सामग्री त्यात होती. परीक्षिता, ते इतके आश्चर्यकारक होते की ते कधी दिसत असे तर कधी अदृश्य होत असे. ते कोठे आहे याचे अनुमान सुद्धा करता येत नव्हते. तर त्याविषयी सांगणे कसे शक्य आहे. त्या श्रेष्ठ विमानात राजा बली मोठमोठ्या सेनापतींसह बसला होता. त्याच्यावर ढालवडी चामरे आणि श्रेष्ठ छत्र यामुळे तो उदया जलावरील चंद्राप्रमाणे शोभत होता. त्याच्या चारी बाजूंनी आपापल्या विमानात बसलेले नमुची, शंभर, बाण, विप्रचित्ती, आयोमुख, द्विमूर्धा, कालनाग, रहेती, हेती, इलवल, शकुनी, भूतसंताप, वज्रदंष्ट्र, विरोचन, हयग्रीव, शंकुशिरा, कपिल, मेघदुंदुभी, तारक, चक्राक्ष, शुंभ, निशुंभ, जंभ, उत्कल, अरिष्ट, अरिष्टनेमी, त्रिपुराधिपती मय, पौलोम, कालेय आणि निवात कवच वगैरे सेना विभाग प्रमुख होते. हे सर्वजण समुद्रमंथन करण्यात सामील झाले होते, परंतु त्यांना अमृतातील हिस्सा मिळाला नाही. फक्त क्लेशच हाती लागले. या सर्व असुरांनी एकदा नव्हे
तर अनेक वेळा देवतांना युद्धामध्ये पराभूत केले होते. म्हणून ते मोठ्या उत्साहाने सिंहनाद करीत आपापले कर्कश आवाजाचे शंख वाजवू लागले. तेव्हा आपले शत्रू मदोन्मत्त झालेले पाहून इंद्राला अतिशय क्रोध आला. तो स्वयंप्रकाशी इंद्र ऐरावत नावाच्या दिग्गजावर आरूढ झाला. तेव्हा अनेक झऱ्यांनी शोभणाऱ्या उदयाचलावर आरूढ झालेल्या सूर्यासारखा तो वाटत होता. इंद्राच्या चारी बाजूला आपापली वाहने, ध्वजा आणि शस्त्रांनी युक्त असे देवगण, तसेच आपापल्या गणांसह वायू, अग्नी, वरुण इत्यादी लोकपाल येऊन उभे ठाकले. दोन्ही सैन्ये एकमेकांच्या समोर उभी राहिली. दोघांच्या जोड्या करून ते लढू लागले. कोणी पुढे जात होता, तर कोणी नावे घेऊन ललकारत होता. कोणी मर्मभेदी शब्दांनी आपल्या प्रतिपक्षाचा धिक्कार करीत होता. बली इंद्राशी, कार्तिकस्वामी तारकासुराशी, वरुण हेतीशी आणि मित्र प्रहेतीशी युद्ध करू लागले. यमराज कालनाभाशी, विश्वकर्मा मयाशी, शंभरासूर त्वष्ट्याशी आणि सविता विरोचनाशी लढू लागले. नमुची अपराजिताशी, अश्विनी कुमार वृषपर्व्याशी, तसेच सूर्यदेव बलीच्या बाण इत्यादी 100 पुत्रांशी युद्ध करू लागले. राहू बरोबर चंद्राचे आणि पुलोमा बरोबर वायूचे युद्ध झाले. भद्रकाली देवी निशुंभ आणि शुंभावर तुटून पडली. परीक्षिता जंभासुराशी महादेवांची, महिषासुराशी अग्निदेवाची आणि वातापी तसेच इल्वलाशी ब्रह्मदेवाच्या पुत्रांची लढाई जुंपली. दुर्मर्शाशी कामदेवाशी, उत्कलाची मातृगणांशी, शुक्राचार्याची बृहस्पतीशी आणि नरकासुराची शनैश्चराशी लढाई होऊ लागली. निवात कवचांच्या बरोबर मरुद्गणांचा, कालेयांबरोबर वसुगणांचा, पौलोमाबरोबर विश्वेदेवांचा तसेच क्रोधवंशांबरोबर रुद्रगणांचा संग्राम होऊ लागला. अशा प्रकारे असुर आणि देवता रणभूमीवर द्वंद्वयुद्धाने आणि सामूहिक आक्रमणाने एकमेकांसमोर येऊन विजय मिळविण्याच्या इच्छेने सारे बळ एकवटून तीक्ष्ण बाण, तलवारी आणि भाले यांनी प्रहार करू लागले. गोफणी, चक्रे, गदा, दुधारी तलवारी, पट्टे, शक्ती, कोलिते, भाले, परशु, तलवारी, मुदगल, आडणे आणि गोफणींनी एकमेकांची मस्तके छाटू लागले. त्यावेळी त्यांच्यावर स्वार झालेल्यांसह हत्ती, घोडे, रथ इत्यादी अनेक प्रकारची वाहने आणि पायदळ सेना छिन्न भिन्न होऊ लागली. कोणाचे हात, कोणाच्या मांड्या, कोणाची मान आणि कोणाचे पाय तुटून पडले, तर काही जणांच्या ध्वजा, धनुष्ये, कवचे आणि अलंकार यांचे तुकडे तुकडे झाले. त्यांच्या पायांची आदळआपट आणि रथांच्या चाकाच्या घर्षणाने जमिनीला खड्डे पडले. त्यावेळी रणभूमीवर एवढी प्रचंड धूळ उडाली की तिने दिशा, आकाश आणि सूर्याला देखील झाकून टाकले. परंतु थोड्याच वेळात रक्ताचे पाट वाहून जमीन ओली झाली आणि धुळीचे नावही राहिले नाही. त्यानंतर लढाईचे मैदान तुटून पडलेल्या डोक्यांनी भरून गेले. कोणाचे मुकुट आणि कुंडले गळून पडली होती, तर कोणाच्या डोळ्यांतून क्रोध प्रगट होत होता. काही जणांनी आपल्या दातांनी आपले ओठ दाबून धरले होते. पुष्कळांचे अलंकार आणि शस्त्रसज्ज पुष्ट हात तुटून पडले होते आणि पुष्कळांच्या मोठमोठ्या मांड्या कापल्या गेल्या होत्या. अशा प्रकारे ती रणभूमी अत्यंत भीषण दिसत होती. तेव्हा आपल्या तुटून पडलेल्या डोक्याच्या डोळ्यांनी पाहून काही धडे आपल्या हातात हत्यारे घेऊन शत्रूवर धावून जात त्यांच्यावर तुटून पडू लागली. राजा बलीने 10 इंद्रावर, 3 ऐरावत हत्तीवर, 4 हत्तीच्या पायांच्या रक्षकांवर आणि 1 माहुतावर असे बाण सोडले. पराक्रमी इंद्राने आपल्याकडे येणारे बाण तेथपर्यंत पोचण्यापूर्वी भल्ल नावाच्या तितक्याच तीक्ष्ण बाणांनी हसत हसत तोडून टाकले. इंद्राचा हा प्रशंसनीय पराक्रम पाहून राजा बलीने आणखी चिडून आगीच्या लोळासारखी प्रज्वलित शक्ती हातात घेतली, परंतु ती हातात असतानाच इंद्राने तोडून टाकली. त्यानंतर बलीने एका पाठोपाठ एक
शूल, भाला, तोमर आणि शक्ती हातात घेतली. परंतु तो जे जे शस्त्र हातात घेई त्याचे इंद्र तुकडे करून टाके. परीक्षिता, यानंतर बलीने गुप्त होऊन आसुरी मायेने देवांच्या सेनेवर एक पर्वत निर्माण केला. त्या पर्वतावरून वणव्याने जळणारे वृक्ष आणि करवतीच्या दातांप्रमाणे तीक्ष्ण टोके असलेल्या शिळा खाली पडू लागल्या. त्यामुळे देवतांच्या सेनेचा चक्काचूर होऊ लागला. त्यानंतर मोठमोठे विषारी साप, विंचू इत्यादी विषारी प्राणी पडू लागले. सिंह, वाघ आणि रानडुकरे देवसेनेच्या मोठमोठ्या हत्तींना मारू लागले. परीक्षिता, हातामध्ये शूळ घेऊन मारा तोडा असे ओरडत शेकडो नागड्या उघड्या राक्षसिणी आणि राक्षससुद्धा तेथे प्रगट झाले. काही क्षणातच आकाशात ढगांच्या घनघोर रांगा घुटमळू लागल्या. त्यांचे एकमेकांवर आपटणे आणि मोठमोठ्याने गर्जना होणे सुरू झाली. विजा चमकू लागल्या आणि प्रचंड वादळ सुरू होऊन ढगातून निखारे खाली पडू लागले. दैत्यराज बळीने प्रलयकालच्या अग्नीप्रमाणे अत्यंत भयानक अशी आग उत्पन्न केली. त्या अग्नीने वाऱ्याच्या सहाय्याने देवसेना जाळावयास सुरू केली. थोड्याच वेळात प्रचंड वादळाच्या धडकेने मोठमोठ्या लाटा आणि भोबरे निर्माण झालेले समुद्र किनारे सोडून वर येत असलेले दिसू लागले. अशा प्रकारे जेव्हा त्या अदृश्य भयानक मायावी असुरांनी निरनिराळ्या माया निर्माण केल्या तेव्हा देवांचे सैनिक घाबरून गेले. परीक्षिता, जेव्हा इंद्रादी देवांना त्यांच्या मायेच्या प्रतिकाराचा उपाय सुचला नाही तेव्हा त्यांनी विश्वाच्या रक्षणकर्त्या भगवंतांचे ध्यान केले आणि तत्क्षणी ते प्रगट झाले. त्यांनी आपले चरणकमळ गरुडाच्या खांद्यावर ठेवले होते. ताज्या कमळाप्रमाणे त्यांचे नेत्र होते. त्यांनी पीतांबर परिधान केला होता. त्यांच्या हातात 8 आयुधे, छातीवर लक्ष्मी आणि कौस्तुभमणी, मस्तकावर अमूल्य मुकुट, तसेच कानांमध्ये कुंडले झगमगत होती. देवांना त्यांचे असे रूप दिसले. जसे झोपेतून जागे झाल्यावर स्वप्नातील वस्तू नाहीशा होतात त्याचप्रमाणे परमात्मा प्रगट होताच त्यांच्या प्रभावाने असुरांच्या कपटपूर्ण माया नाहीशा झाल्या. भगवंतांचे स्मरण सर्व संकटांपासून मुक्त करते हे योग्यच आहे. हे राजा, यानंतर सिंहावर बसलेल्या कालनेमीने लढाईच्या मैदानात गरुडवाहन भगवंतांना आलेले पाहिले तेव्हा त्याने अत्यंत वेगाने त्यांच्यावर एक त्रिशूळ फेकला. तो गरुडाच्या डोक्यावर आपटणार होता तेवढ्यात भगवंतांनी तो सहज पकडला आणि त्याच त्रिशूळाने वाहनासह कालनेमीला मारले. माली आणि सुमाली या 2 बलवान दैत्यांची मस्तके युद्धामध्ये भगवंतांनी आपल्या चक्राने उडविली. त्यानंतर माल्यवानाने भगवंतांना भिडून आपल्या प्रचंड गदेने गरुडावर अत्यंत जोराने प्रहार केला. परंतु त्याच क्षणी गर्जना करणाऱ्या त्याचे मस्तक भगवंतांनी चक्राने तोडले. अध्याय 10वा समाप्त. श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु.